आता आहे की वाळवा माफियागिरी ज्यांच्या ज्यांच्या संरक्षणाने सुरू आहे तेवढी जबाबदारी एसपी आणि कलेक्टरवर असते. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. वारंवार सांगतोय आणि आज मी जो काही प्लॅन करून चाललो आहे कलेक्टर एसपीशी बसून त्या प्लॅन प्रमाणे पुढे जर अशी वाळू माफियागिरी झाली तर जिल्हाधिकाऱ्याला जबाबदारी किंवा एसपीला जबाबदारी येत आहे. नवीन धोरण आम्ही या ठिकाणी शासनाधीश काढला की वाळू माफियागिरी बंद केली पाहिजे, एमपीडीए लावले पाहिजे. तेच मी सांगतोय की जोपर्यंत आमचा अधिकारी त्याच्यामध्ये निघत नाही बाहेर यातून तोपर्यंत ही वाळू माफियागिरी चालणार आहे. आमच्या अधिकारी महसूल आणि पोलिसांनी ठरवलं की वाळू माफियागिरी चालू द्यायची नाही. जसं भंडाऱ्यामध्ये बऱ्यापैकी प्रयोग झाला. भंडारा एसपी आणि कलेक्टरनी ठरवून टाकलं की वाळू माफियागिरी चालवायची नाही. त्यांनी संपूर्ण ट्रॅक त्या ठिकाणी हे बंद करून टाकलं. नागपूर एसपीनी धडाधड एमपीडीए लावणं चालू केलं. त्याच्यामुळे जोपर्यंत आमचं प्रशासन आणि पोलीस प्रशासन आणि आता अधिकार दोन्हीकडे दिले, पोलिसांना दिले अधिकार आणि महसूलला दिले. महसूलनी कारवाई करायची सोबत पोलिसांनी करायची. आता दोघांनी कारवाई करायची आहे. त्यामुळं मी आपल्या समोर सांगतोय माननीय जिल्हाधिकारी माननीय एसपीनी धडाधड एमपीडीए चालू करावे आणि वाळवा माफियागिरीवर चाप बसवावा. दादा पाटील त्याच्यानंतर मिंटे पाटील आणि आपण तिसरी महसूल मंत्री आहात. 3 वेळा प्रत्येकाचं धोरण बदललेलं आहे रेती संदर्भात. तर याच्यात काय असं वेगळा विषय आहे का आपल्याकडे गुजरातमध्ये काय रेतीचं धोरण काही विशिष्ट प्रकार म्हणून त्या प्रकारचं आपलं जे धोरण आहे अजून कागदावरती आलेले 3 वेळा ते बदलावं लागलेले आपल्याला. तुम्ही 8-4 जर वाचलं तर ते राज्याच्या संपूर्ण देशाच्या इतर राज्याचा अभ्यास करून 1 महिना पब्लिक डोमेनवर ठेवून जनतेच्या 750 त्याची सूचना घेऊन यावेळेचं वाळू धरण अत्यंत चांगल्या पद्धतीचं हे म्हणजे उद्या 3 वर्षानंतर जे एमसँड धोरणाने हे धोरण दोन्ही एकत्रितपणे बरोबर जर केले तर तुम्हाला सांगतो 3 वर्षांनी वाळू माफियागिरी समाप्त होऊन जाईल. इतकं चांगलं धोरण या ठिकाणी आहे. एमसँडवर राज्य न्यायचं आहे. मोठ्या प्रमाणावर कृत्रिम वाळूवर राज्याला शिफ्ट करायचं आहे. एका राज्यात जसं आता काल 100 क्रेशर जालना जिल्ह्यामध्ये लावण्याचा निर्णय एमसँडचे कृत्रिम वाळूचे. नैसर्गिक वाळू हा पर्याय नाहीच आहे. आपण आता ते वर्षानुवर्ष चालू आहे ठीक आहे. इतर राज्यांनी मुंबईच्या संपूर्ण आजूबाजूला काय नैसर्गिक सँड नाहीच आहे, कृत्रिम वाळू आहे. आपलं राज्य हे फक्त 4-5-10 जिल्ह्यातच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्कॅन्डल आहे. हे स्कॅन्डल आपल्याला या ठिकाणी तुम्हाला जालन्यात दिसेल, बुलढाण्यात दिसेल, गोंदियात दिसेल, भंडारा दिसेल, जिथे नद्या आहेत त्या नद्यावर असणारं हे स्कॅन्डल आहे भूमाफियाचं. आणि भूमाफियाला जोपर्यंत प्रशासनाची मदत राहत नाही तोपर्यंत हे जे भूमाफियापेक्षा सँड माफिया. मी एसपीला सांगेल 50% एमपीडीए का करत नाही एसपीने 50 एमपीडीए केले पाहिजे. 50 एमपीडीए आता जालना कलेक्टरने करायला ठरवला. वाळू माफियाला एमपीडीए कायदा लावता येतं. 1 दिवस जरी पकडला तरी एमपीडीए आणि त्याची ट्रेस सोडली. जर उद्या माननीय एसपी साहेबांनी उद्या ट्रेस शोधली वाळू माफियाला पकडलं त्याचा मोबाईल कुणाकुणाशी कनेक्ट आहे, एका मिनिटात तुम्हाला 50 लोक दिसतात वाळू माफिया आहे. मी एसपी साहेबांना विनंती करणार आहे की तुम्ही एमपीडीए मध्ये 50 वाळू माफियाला टाकलं पाहिजे. एकदा सुरुवात केली ना प्रशासनाने सारं संपू शकतं एवढी क्षमता. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.